उमेदवार मिळाला नाही तर कलाकार उभं करतो असं म्हणणाऱ्या अजित पवारांसमोर शिरूरच्या उमेदवारीवरून आता मोठा पेच निर्माण झालाय। कारण यावेळेस खासदार अमोल कोल्हेंना दिलेल्या चॅलेंजमुळे इच्छुकांच्या आशा मात्र पल्लवित झालेल्या आहेत। पण उमेदवारी घोषित करताना दादांना नाराजी पत्करावी लागणार याची खबरदारी घ्यावी लागणार आहे। पाहूयात। शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच असा दावा अजित पवारांनी केल्यानंतर ही जागा चांगलीच चर्चेत आली आहे। अद्याप जागा वाटप निश्चित झालं नसलं तरीही शिरूरच्या जागेबाबत ज्या पद्धतीनं दादांनी भूमिका घेतली आहे ती पाहता राष्ट्रवादीच्याच वाट्याला ही जागा येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिल्यानं माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दंड ठोपटलेत। त्यांनी कार्यकर्त्यांच्याही बैठका सुरू केल्या। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यास ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगली। मात्र त्यांच्या उमेदवारीलाच राष्ट्रवादीतून विरोध होतोय। गेल्या वेळेप्रमाणे याही वेळी आयता उमेदवार नको असं भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांचं म्हणणं आहे। आता जर समजा आयात उमेदवार कोण देत असेल तर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी मान्यता देतील का नाही देतील हा प्रश्न वेगळा आहे। पण परिस्थिती काय की आमचे नेते अजितदादांच्या माध्यमाने त्या ठिकाणी परिस्थिती काय त्यांचं नेतृत्व मान्य करणारे मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे मला काही गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल असं मला वाटतंय। इकडे शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यासाठी कंबर कसली आहे। अजित पवार यांना बारामतीनंतर शिरूरमध्येही चितपट करण्यासाठी शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं बोललं जात आहे। अशा स्थितीत अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू असतानाच लांडेंनी इच्छुक असल्याचं सांगत उमेदवारीवर दावा सांगितलाय। आता मी तर इच्छुक गेली 15 वर्ष इच्छुक आहे, 2009 सालापासून तर आजपर्यंत। पण काही गोष्टी त्या ठिकाणी नेत्यांच्या सांगण्यावरनं काही निर्णय घेण्याची सुद्धा त्या ठिकाणी त्यांची मान्यता त्या ठिकाणी घेत असतो। विलास लांडे यांनी पडत्या फळाची आज्ञा मानून गेल्या वेळी अमोल कोल्हेंचा प्रचार केला। यावेळी शिवाजीरावांचं नाव पुढे येताच त्यांनी ताठर भूमिका घेतली आहे। चॅलेंज दिलेल्या अजित पवारांनाही शिरूर लोकसभा ही स्वाभिमानाची लढाई ठरणार आहे। त्यामुळे अजित पवार विलास लांडे यांचं खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण करणार की खासदारकीचा अनुभव असलेल्या आढळरावांना संधी देणार हे पाहावं लागेल। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।